महायुतीमधील लोकसभेच्या जागांचा तिढा उद्या सुटण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबईमध्ये असणार आहे। लोकसभेच्या अनेक जागांवर स्थानिक पातळीवर सध्या वाद आहे आणि अमित शहा यांच्यासोबत वाद असलेल्या जागांची चर्चा होऊ शकते। यामध्ये उत्तर पश्चिम मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडच्या जागेवर देखील चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान महायुतीमध्ये कोणत्या जागांवरून तिढा आहे आपण पाहतोय। उत्तर पश्चिम मुंबई, त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, शिरूर, मावळ आणि नाशिक। इतकंच नाही तर रामटेक, पालघर, ठाणे, संभाजीनगर, धाराशिव, परभणी, यवतमाळ या जागांवर सध्या महायुतीमध्ये तिढा आहे आणि उद्या अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये वाद असलेल्या जागांवर चर्चा होऊन हा तिढा सुटण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्या सोबत आहेत। विनायक, काय अधिक माहिती? तर विनायक यांचा आवाज आपल्यापर्यंत सध्या पोहोचत नाहीये, मात्र आपण पाहतोय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबईमध्ये असणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या जागा वाटपावर विस्तृत चर्चा होण्याची शक्यता आहे। यामध्ये महायुतीमध्ये ज्या जागांवरून सध्या पेच निर्माण झालेला आहे त्या जागांवर अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये सविस्तर चर्चा होऊ शकते। पुन्हा एकदा पाहतोय की महायुतीमध्ये कोणत्या जागांवरून सध्या तिढा निर्माण झालाय। यामध्ये उत्तर पश्चिम मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, शिरूर, मावळ आणि नाशिक। पुन्हा एकदा जाणार आहोत विनायक यांच्याकडे। विनायक, काय अधिक माहिती आहे? सागर, आपण जर पाहिलं तर देशभरातल्या जागा वाटप जे आहे ते भाजपने केलेलं आहे, परंतु महायुतीतलं राज्यातलं जागा वाटप जे आहे ते अजूनही झालेलं दिसत नाही। उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहे ते 2 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती येतात। उद्या संध्याकाळी मुंबईत असणार आहे। मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे अशी माहिती सध्या मिळते। महायुतीतले जे वाटाघाटी आहेत या बैठकीत सोडवल्या जातील असंही जागांच्या बाबतीत ही महत्त्वपूर्ण बैठक असेल। यामध्ये आपण जर पाहिलं तर 10 ते 11 जागा अशा आहेत महायुतीतल्या, स्थानिक पातळीवरती वाद जे आहे ते मोठ्या प्रमाणात विकोपाला गेलेले पाहायला मिळतात। अनेक जागांवरती दावे जे आहेत तिन्ही पक्ष महायुतीतले करताना पाहायला मिळतात आणि ह्या सगळ्या प्रमुख ज्या जागा आहेत त्यावरती खलबतं जे आहे ते उद्याच्या बैठकीत होऊ शकतात। आपण जवळपासची जागा जर पाहिली तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग मधला अनुभव आपण पाहू शकतो की दोन्ही पक्षाचे नेते जे आहेत ते दावे करताना पाहायला मिळतात। अशाच अनेक जागा आहेत। या अनेक जागांवरचा तिढा जो आहे तो उद्या नक्कीच तर अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये हा वाद मिटण्याची शक्यता व्यक्त केली जाते। धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबईमध्ये असणार आहेत आणि अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीमधील जागा वाटपासंदर्भात सविस्तर चर्चा होणार आहे।